आणि या मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद इथल्या शाळेतल्या मुलांना तुमचा काय मेसेज असेल? हाच मेसेज आहे की त्यांनी खरोखरच त्या वयामध्ये, संवेदनशील वयामध्ये एका बाजूला त्यांची प्रेरणा असते की आयटी मध्ये किंवा याच्यामध्ये खूप पैसा खूप आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते, पैशामुळे प्रतिष्ठा मिळते असा एक समज आहे. तर सगळं म्हणजे काय, जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये जेव्हा, तर मुलांनी खरोखरच असे जे प्रकल्प आहेत जवळपास त्यांच्या खेड्यातले, आदिवासी एरियामध्ये, हे जर जाऊन अभ्यास केला त्याच्यात, बरोबर, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, किंवा हे सुद्धा आपलेच भाऊ आहेत, शेवटी आपले भाऊ, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या गरजांचा, त्यांच्या अभावाचा जर सगळा अभ्यास केला आणि त्याला जे फार लागत नाही खरं. हो ना, पालकांनी म्हणजे घेऊन गेलं पाहिजे ट्रिपला, म्हणजे तिकडे गेलं पाहिजे. आणि प्राचार्याने हो ना कॉलेजच्या की त्यांनी जाणीवपूर्वक जर असं मध्ये यांनी थोडासा प्रयत्न केला होता नरेंद्र जाधवांनी, प्रत्येक त्यांचे जे व्हाईस चान्सलर असतात ना इथे, प्रत्येक कॉलेजचे 2 विद्यार्थी साधारण 300-400 मुलं असे ते सोमनाथला कॅम्पला पाठवायचे. अच्छा. आणि त्याचा त्यांना फीडबॅक खूप चांगला मिळाला. मुलं 4 घेऊन यायचे सगळे, म्हणजे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. तर असं जे एक्सपोजर आहे हे जाणीवपूर्वक जर केलं तर त्यातून काही मुलं नक्कीच तयार होतील, म्हणजे वादच नाही.